सहा महापालिकेचे अवॉर्ड बोलत होते तेव्हा त्यांनी असं म्हटलं की ठाण्यामध्ये मी असं बघितलेलं आहे स्वतः चित्र की जे अधिकारी आहेत ते नेत्यांच्या घरी बसून ठरवतात प्रभाग रचना कशी असते की त्याचं उत्तर दिलं ना. ज्यावेळी एखादा पराभव समोर दिसत असतो त्यावेळी त्या पराभवाचं खापर कोणाला तरी फोडायचं असतं, त्या पराभवाला कोणतरी जबाबदार पकडायचं असतं आणि म्हणून हे सगळं चालू आहे. काल रात्री मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आणि दोन्ही उपमुख्यमंत्री देखील त्याला हजर होते. एक बैठक झाली आणि मराठा आरक्षणाच्या उपसमितीची नव्यानं घोषणा करण्यात आली. तुम्ही देखील त्यामध्ये आहात. त्याबद्दल काय वाटतं? जे आंदोलन होऊ घातले त्याबद्दल काही बदल होऊ शकतो? एक बघता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की मराठा आरक्षण हे कशा पद्धतीनं दिलं गेलेलं आहे. ते मराठा आरक्षण टिकलेलं देखील आहे. मनोज जरांगेंच्या मागण्या ज्या आहेत त्या देखील सरकारच्या समोर आहेत. परंतु एक भूमिका स्पष्ट असली पाहिजेत की शेवटी ओबीसी हा घटक देखील महाराष्ट्रातला प्रमुख घटक आहे आणि त्याच्यावर देखील कुठे अन्याय होणार नाही ही देखील भूमिका शासन म्हणून आमच्या सगळ्यांचीच आहे. त्याच्यामुळं जरांगेंच्या मागण्या असतील किंवा मराठा समाजाच्या उन्नतीच्या मागण्या असतील ह्या चांगल्या पद्धतीनं सरकारला कशा पुढे नेता येतील यासाठी समितीमध्ये आम्ही काम करू. सहा महापालिकेच्या प्रभाग रचना जरांगे असं म्हणतायत समिती जरी बदलली असली, सरकारनं निर्णय जरी घेतला असला तरी आंदोलन आणि मोर्चा मुंबईत होणारच. आंदोलन करणं न करणं हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे, त्याच्यावर मला बोलण्याचा अधिकार नाही. परंतु त्या समितीमध्ये मला काम करण्याची संधी मुख्यमंत्री आणि शिंदेसाहेबांनी दिलेली आहे. मराठा समाजाच्या उन्नतीसाठी जे जे काही करावं लागेल ते आम्ही त्याच्यामध्ये करणार. सहा महापालिकेच्या प्रभाग रचनांचं प्रारूप जे ते समोर आलेलं आहे, हरकती आणि सूचना मागवण्यात आलेल्या आहेत. पण जेवढे फेरबदल अपेक्षित होते तेवढे बदल यंदा तरी पाहायला मिळत नाही. 2017 प्रमाणेच प्रभाग रचना आहे. तुम्ही जर प्रभाग आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.